ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला जे गार्डन दाखवलं होतं ड्रोन शॉटमध्ये, ते इथेच होतं मित्रांनो. लहान पोरांना खेळण्यासाठी वगैरे कॉम्प्लेक्समध्ये बरीचशी जागा आहे. प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला आपला हा 1 BHK फ्लॅट असणार आहे. लगेच एंट्री करूयात. हे बघा, राईट साईडला आपल्याला त्या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतोय, किचन पाहायला मिळणार आहे, जिकडे किचन ट्रॉलीज वगैरे लावलेले आहे. एक पुढे जाऊयात, इकडे पाहायला मिळेल तुम्हाला इंडियन टॉयलेट, मास्टर बेडरूम असणार आहे. हे बघा, मित्रांनो, आज खूप दिवसानंतर मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी मास्टर बेडरूमवाला 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे, जो की असणार आहे बदलापूर वेस्टमधील मांजर्ली परिसरामध्ये. मांजर्ली परिसरामधील सर्वात मोठा कॉम्प्लेक्स अर्थात शाश्वत पार्क. या ड्रोन शॉटमध्ये तुम्ही पाहू शकता किती मोठा कॉम्प्लेक्स आहे. हा समोरचा स्क्रीनमध्ये तुम्ही पाहतात, हा शाश्वत पार्क नावाचा कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये सगळ्याच मॉडर्न ॲम्युनिटीज तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये फक्त स्विमिंग पूल नाही, बाकी सगळ्याच ॲम्युनिटीज पाहायला मिळणार आहेत. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा घेऊन आलेलो तुमच्यासाठी मास्टर बेडरूम वाला 1 BHK फ्लॅट, जो की असणार आहे बदलापूर वेस्ट मांजर्ली मधील सर्वात मोठा कॉम्प्लेक्स. तुम्हाला माहितीच असेल, अर्थात शाश्वत पार्क. शाश्वत पार्क 1 मध्ये मित्रांनो आज तुमच्यासाठी हा 1 BHK फ्लॅट मी घेऊन आलेला आहे. तुम्ही सुरुवातीला थोडासा मी तुम्हाला ड्रोन शॉट दाखवला होता, जे तुम्ही नेहमी जर बघत असाल तर माहितीच आहे. शाश्वत पार्क या कॉम्प्लेक्स मध्ये तब्बल मित्रांनो तुम्हाला 42 बिल्डिंग पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये सगळ्याच अम्युनिटीज आहेत. फक्त स्विमिंग पूल नाही, बाकी क्लब हाऊस, गार्डन वगैरे या सगळ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. कॉम्प्लेक्स मध्ये कार पार्किंग आणि बाईक पार्किंग करण्यासाठी बरीचशी जागा आहे. मी अजिबात इथे जास्त वेळ नाही घेणार मित्रांनो. ऍक्च्युअल फ्लॅट कसं आहे पाहण्यासाठी लगेच आपण 5व्या माळ्यावरती जाऊयात. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट वगैरे किती करावे लागेल, होम लोन तुम्ही कसं करू शकता, याच्याबद्दल नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती देतो. या मित्रांनो, प्लॅटफॉर्म घेऊया. फायनली मित्रांनो, फ्लॅट पाहण्यासाठी आता 5व्या माळ्यावरती तुम्हाला घेऊन आलेलो आहे. या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला जे गार्डन दाखवलं होतं ड्रोन शॉटमध्ये, ते इथेच होतं मित्रांनो. लहान पोरांना खेळण्यासाठी वगैरे कॉम्प्लेक्समध्ये बरीचशी जागा आहे. आता या ठिकाणावरून सगळ्यात जास्त तुम्ही जर पाहायला गेलात ना, तर इकडे मधोमध आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते. या बाजूला तुम्हाला 3 रूम पाहायला मिळतील आणि या बाजूला सुद्धा तुम्हाला 3 रूम पाहायला मिळणार आहेत. आणि ही आपली लिफ्ट आणि लिफ्टच्या बाजूला तुम्हाला स्टेअरकेस पाहायला मिळणार आहेत. लगेच फ्लॅटमध्ये जाऊयात आपण. आता आपल्या फ्लॅटच्या बाजूला अजून एक तुम्हाला इथे रूम पाहायला मिळेल आणि हा आपला 1 BHK फ्लॅट आहे, जो की मास्टर बेडरूम असणार आहे. 502 रूम नंबर असणार आहे. फ्लॅटमध्ये एंट्री करण्यापूर्वी सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर केली तर प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला आपला हा 1 BHK फ्लॅट असणार आहे. लगेच एंट्री करूयात. हे बघा, आता इकडे एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहू शकता लिव्हिंग रूम किती मोठ्या साईजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. सगळं सांगणार आहे मित्रांनो. त्याआधी व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा. लिव्हिंग रूम मध्ये काय मित्रांनो, इकडे तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळणार आहे. हे बघा, इथे तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. बाकी आपण तुम्हाला सेफ्टी ग्रिल्स वगैरे इकडे लावून दिले, त्यामुळे एक्स्ट्रा काही खर्च वगैरे करायची तुम्हाला गरज नाही. सेमी फर्निश्ड फ्लॅट आहे. आता इथून तुम्ही जर लिव्हिंग रूम पाहायला गेलात तर याची जी साईज आहे, तुम्ही जर स्टँडिंग पासून इकडे मागे आलात ना, तर असा तुम्हाला लगभग 15 फुटाचा एरिया पाहायला मिळतोय आणि आडवा 10 फुटाचा एरिया आहे. या बाजूला सुंदर असं वॉलपेपर घेतलेला आपण तुम्ही पाहू शकता. चांगला टेक्स्चर इकडे घेतलेला आहे. वरच्या बाजूला पाहू शकता, इकडे आपण फॉल सिलिंग केलेले, 2 नवीन पंखे लावलेले, झुमर लावलेला आहे. फॉल सिलिंग मध्ये लाईट सुद्धा लावून दिलेले आहेत आणि पंखे वगैरे नवीन आहेत मित्रांनो, यूज नाही आहेत. या गोष्टीची नोंद घ्या. लगेच पुढे जाऊयात, कारण तुमचा टाइम खूप महत्वाचा. जास्त वेळ अजिबात मला तुमचा घ्यायचा नाहीये. आता मधला हा जो पॅसेज आहे, तुम्ही इथे जर पाहायला गेलात तर डिसेंट साईज मध्ये तुम्हाला हा पॅसेज पाहायला मिळतोय. सगळ्यात आधी लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही आतमध्ये गेलात ना, इकडे राईट साईडला आपल्याला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतोय. बाथरूमच्या बाहेर इकडे बेसिंगची प्लेसमेंट इथे तुम्हाला दिलेली आहे. वरती पाण्याची टाकी लावलेली आहे आणि बाथरूमच्या अपोजिट आपल्याला इकडे या फ्लॅटचा किचन पाहायला मिळणार आहे, जिकडे किचन ट्रॉलीज वगैरे लावलेले आहे. एक पॅरल प्लॅटफॉर्म तुम्हाला इकडे पाहायला मिळेल आणि पुढे तिकडे ती युनिक थोडी कॉन्सेप्ट आहे, आपण क्लिअर करूयात. त्याआधी किचन व्यवस्थित यापासून पाहून घ्या. हे बघा, वरती पण तिकडे काही कॅबिनेट्स वगैरे तुमच्यासाठी बनवून दिलेले आहेत. प्यायचं पाणी, बोरिंगचं पाणी 2 इकडे दिलेले आहेत. पाण्याबद्दल सांगायचं झालं तर बोरिंगचं पाणी रोज आहे, प्यायचं पाणी 1 दिवस आड आहे. पाणी आपल्याला स्टोअर करावं लागणार आहे. इकडे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा आहे. इकडे तुम्ही फ्रीज वगैरे ठेवू शकता. इनफॅक्ट तुम्हाला हे जे अशी युनिक कॉन्सेप्ट नसेल पाहिजे तर तुम्ही याला तोडू सुद्धा शकता, कारण ओसी वगैरे आलेले आहे ना. पाण्याची अशी कोणती टंचाई नाही मित्रांनो. प्यायचं पाणी प्रेशरने येतं फुल 1 तासभर, त्यामुळे स्टोअर करून ठेवलं तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. बाकी बोरिंगचं पाणी रोजच तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. पुढे जाऊयात, इकडे पाहायला मिळेल तुम्हाला इंडियन टॉयलेट आणि इंडियन टॉयलेटच्या बाजूला आपला मास्टर बेडरूम असणार आहे. हे बघा, साईज खूप चांगली आहे मास्टर बेडरूमची सुद्धा. मास्टर बेडरूमचा वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहायला घेऊयात. त्याआधी इथे बेडरूम मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता 2 फुटाची बाल्कनी आहे. त्याचबरोबर बॉक्स ग्रिल इथे सुद्धा लावून दिलेले आहेत.
बाहेरचा परिसर इथून जो पाहायला गेला तर चांगला डेव्हलप झालेला आहे. ही सुद्धा शाश्वत पार्कचीच बिल्डिंग आहे. आत्ताच रेडी झालेली आहे. नवीन फ्लॅट्स इकडे लोकांनी घेतलेले आहेत आता. ही बघा ही बाल्कनी आपली. इथून तुम्ही जर बेडरूम पाहायला गेलात तर याची साईज 10x11 अशी या बेडरूमची साईज आहे. आणि पुढेच तिकडे समोर आपलं वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम आहे. हे बघा या 1 BHK फ्लॅटचा बिल्टअप एरिया कार्पेट एरिया मी सुरुवातीला सांगितलंच होता. याला खरेदी करायचं असेल तर होम लोन वगैरे कसं करता येईल, डाऊन पेमेंट किती करायला पाहिजे याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला आता पुढे देत आहे. व्हिडिओला स्किप करू नका. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता या फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल तर याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस असणार आहे 26 लाख. 26 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. कोणत्याही प्रकारचं ब्रोकरेज वगैरे आम्ही चार्ज करत नाही, या गोष्टीची नोंद घ्या. या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण मित्रांनो तुमच्याकडे 2 ते 2.25 लाख रुपये असायला पाहिजेत. जर तुम्हाला सॅलरी 35 ते 38,000 पर्यंत असेल तर, जास्त सॅलरी असेल मग त्या कंडिशनमध्ये 1.5 लाख रुपये जरी डाऊन पेमेंटसाठी असतील तरी सुद्धा मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी इनफॅक्ट बघण्यासाठी तुम्ही येऊ शकता. या कॉम्प्लेक्समध्ये माझ्याकडे 2-3 ऑप्शन अवेलेबल आहेत. तुम्ही लवकर आलात तर मित्रांनो दोन्ही तिन्ही जे काही फ्लॅट्स आहेत ते तुम्हाला सगळेच पाहायला मिळतील. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुम्ही कॉल करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. मास्टर बेडरूम फ्लॅट आहे, खूप चांगला फ्लॅट होता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं. अधिक माहितीसाठी कॉल करा. थँक्स फॉर वॉचिंग.